उष्णतेचा पारा चढलाय, अंगाची लाही होतीये। अशा वेळेस आपल्याला झाडांचं महत्त्व कळतंय, मात्र आहे ती झाडं देखील आपल्याकडून वाचवली जात नाहीयेत याचं दुःख वाटतंय। पहा, कॅनडा कॉर्नर परिसरातील या निष्पाप झाडाचा बळी घेऊन 8 दिवस उलटले आहेत, मात्र अद्यापही या झाडाला न्याय मिळालेला नाहीये। 15 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अज्ञातांनी धारदार करवत चालून या 100 वर्ष जुन्या टुमदार हिरव्यागार चिंचेच्या झाडाचा बळी घेतला। मात्र अजून झाडाच्या मारेकऱ्यांवर कारवाई झालेली नाहीये। न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हने हे वृत्त प्रसारित करताच पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवला। झोपेचं सोंग घेतलेलं प्रशासन देखील खडबडून जागं झालं। नाशिक महापालिकेचे उद्यानाधिकारी विवेक भदाने यांनी कारवाईचा आव आणला। संबंधित बांधकाम व्यावसायिक लड्डा यांनीच हे झाड तोडल्याचा संशय व्यक्त करत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करतो म्हणून आश्वासन दिलं, पण 8 दिवस उलटूनही त्यांचं आश्वासन हे आश्वासनच राहिलं आहे। घटना घडली त्या दिवशी उद्यानाधिकारी विवेक भदाने यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता ते काय म्हणाले होते ऐका। हॅलो सर, बोला ना। हां, ते प्रकाश लड्डा जे आहेत ना मालक, त्यांच्याच नावाने नोटीस माझा माणूस तयार करत बसलेला होता। त्यांच्या नावाने FIR करून त्यांच्या नावाने नोटीसची तयारी सुरू आहे। ओके ओके। आणि आमचे कार्यकर्ते जी टीम आहे त्यांनी चक्कर मारला गेलेला आहे। ओके। ते म्हणे साहेब झाड तोडलेलं आहे। त्यांना म्हटलं ठीक आहे, आता झाड तोडलेलं तर तिथं उभं राहून काहीच नाही करू शकत। त्यांना म्हटलं तात्काळ FIR करा, वेळ वाया घालवू नका। अजून परत माझ्यावर प्रेशर येईल की मला फक्त कॉपी पाठवा, कारण ते आपण बातमी केली ना तर ते 2000% FIR आजच्याच त्यांना नोटीस जाणार आणि आजच्याच FIR ची प्रोसिजर पण करणार। ओके सर, FIR झाली की मला फक्त पाठवा सर तेवढी कॉपी। 100%। मी तुम्हाला नाव पण सांगून देतो, काय लड्डा आहेत ते बिल्डर। बरं, त्यांच्या नावाने नोटीस काढतो, तुम्ही माझा कोट बनवून बिंदास छापून टाका। चालेल। नोटीस त्यांच्यावर संशय आहे आणि त्यांनी मागे परवानगी, मी तुम्हाला कोट देतो ना माझा, त्यांनी मागे परवानगी मागितली होती झाड तोडायची। आपण ती परवानगी नाकारून फक्त धोकादायक फांद्या छाटायची परवानगी दिलेली होती। ओके। आणि त्यांनीच ते झाड तोडलेलं आहे असा आमचा संशय आहे। बरं चालेल, तुम्ही बिंदास कोट, मी एवढं क्लिअर बोलतोय ना। यस मी घेतो। ओके, ऐकलत। आणि आता विवेक भदाने यांचा सूर कसा बदललाय तेही ऐका। 5 ते 7 दिवसापूर्वी कॅनडा कॉर्नर जवळ प्रकाश लड्डा यांच्या बिल्डिंग जवळ एक झाड तोडलं होतं। विलायती चिंचेचं झाड होतं। संबंधित झाडाबद्दल आम्ही त्यांना नोटीस दिलेली होती आणि नोटिसीचा खुलासा कालच मला प्राप्त झालेला आहे। त्या अनुषंगाने मी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करीत आहे। प्रत्येक गोष्टीला एक प्रोसिजर असते सर, कोणालाही आपण डायरेक्ट आरोपी म्हणून नाही ठरवू शकत। एक प्रोसिजरचाच पार्ट आहे नोटीस देणे, आणि नोटीस देत असताना आपण त्यांना 4 दिवसाचा खुलासा पिरियड देत असतो, तर त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होत असते। त्यामुळे आता उद्यानाधिकारी विवेक भदाने यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आला, त्यामुळे ते गुन्हा का दाखल करत नाहीयेत, का टाळाटाळ करतात, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे। मात्र इतकी गंभीर घटना असताना जर संबंधित बिल्डरवर कारवाई न करता पाठीशी घातलं जात असेल तर त्या विरोधात आंदोलन छेडू असा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिलाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये बेकायदेशीरपणे सर्रास वृक्षतोड केली जात आहे, आणि अशी ही वृक्षतोड शक्यतो रात्रीच्या दरम्यानच केली जाते, आणि यात प्रामुख्याने बिल्डर डेव्हलपर हेच करत आहे। मध्यंतरीच्या काळात कॅनडा कॉर्नर इथे 8 दिवसापूर्वी प्रकाश लड्डा नामक बिल्डरने त्यांच्या जागेजवळ असलेलं मोठं झाड ते तोडलं। मनपा प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार होतं, परंतु 8 दिवस झाले आजही आपण जर बघतोय आजही त्या बिल्डरवर कारवाई झालेली नाहीये। आमची मनपा प्रशासनाला विनंती असेल की आपण ही त्या बिल्डरवर प्रकाश लड्डावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्ही सर्व पर्यावरण क्षेत्रात काम करणारे सर्व नाशिककर या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। मात्र निष्पाप झाडाचा बळी घेतलेल्या संबंधित दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह या बातमीचा पाठपुरावा करत राहील। विठ्ठल भाडमुखे, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक।